हॅलो. हा बोल ना ताई. अगं कुठे आहेस? अगं मी तलावाजवळ आलीये. तिकडे कशाला? अगं योगेशला भेटायला. हो, आवडतो का ग तो तुला? असं काही नाहीये. नाही, म्हणजे आवडत असेल तर काही हरकत नाही हं. आई बाबांना समजवू आपण. लपवू नको हं काही. अगं असं खरंच काही नाहीये. एक मिनिट हा. हॅलो ताई, मी तुला 1 मिनिटात कॉल करते परत. हॅलो. हाय. बोल ना. कुठे आहेस? अरे मी ऑलमोस्ट पोहोचलीये. तू कुठे आहेस? अरे मी कधीच पोहोचलोय. तुला उशीर होतोय तर कळवायचं ना. कधीपासून वाट पाहतो यार. अरे मी निघाले होते तेव्हा कळवलं होतं ना तुला. भांडायचंय का त्याच्यावरून? बरं, त्यासाठी आधी भेटूया तर खरं. कसं जमतं ना तुला मला शांत करायला. बाय. बाय. पोचलास की मेसेज कर. हाय. हाय. कसा आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मीही मजेत. बरं, इथे आता तू कशी? तशीच, जसा तू इथे कोणाला तरी भेटायला आलायस. बरं, तुझी काही हरकत नसेल तर आपण तिथे जाऊन बसूयात. ठीक आहे. सॉरी, आनंदात दिसतीये. लग्न ठरलंय का? गप्प रे.
काहीही म्हणजे. इतक्या दिवसांनी भेटलास, निदान चांगला विषय तरी काढ बोलायला. अरे काय बोलणार आता? तुझ्या समोर सगळ्यांचीच बोलती बंद होते अगं. कॉलेजमध्ये काय वट होती तुझी? सगळेच बोलायला घाबरायचे. कपरे, उगाच काहीही नको बोलू. अगं खरंच, प्रिन्सिपल पण बोलायचे. गौरांगी महाजनच्या नादाला कोण लागणार? ए आठवतंय का? तू ते बॅट घेऊन गाडीची काच कशी फोडली होतीस? आठवतंय का? अरे तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. असा डोक्यात गेला होता तो प्रिन्सिपल. मग काय, घेतली बॅट आणि फोडली काच. हो हो. आणि तुझा राग शांत करायला आपण इथेच बसलो होतो. इथल्या बऱ्याच आठवणी आहेत आपल्या. कॉलेजचं अर्ध आयुष्य आपण इथेच जगलोय, नाही का? हो. अगदी खरंय. आपण दोघं इथे तासनतास गप्पा मारत बसायचो. गौरांगी, हा, आज अचानक भेटलीस. छान वाटलं. मला पण. शेवटचं कधी भेटलो होतो ते आठवत सुद्धा नाही. 15 डिसेंबर 2018. इथेच भेटलो होतो आपण. मला आठवतंय सगळंच. ए, बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. लास्ट वीक तुझी एंगेजमेंट झाली ना? इन्स्टावरती पाहिले फोटो तुमचे. छान दिसते तुझी बायको. थँक्यू. आपल्या कॉलेजमधल्या कित्येक गोपिका तर चक्कर येऊन पडल्या असतील ते बघून. कॉलेजचे दिवसच वेगळे होते. हो तर, तू मुलींच्या घोळक्यात बसायचास आणि मी तुझ्या असाइनमेंट सबमिट करत फिरतीये. अरे काय तर म्हणे, स्वप्नील म्हणजे कॉलेजचा कृष्ण. कॉलेजच्या वॉचमॅनने नाव ठेवलं होतं माझं. अच्छा, तरीच तो मला नंतर राधा राधा म्हणून हाक मारायचा. हो. काय फेमस होती ना आपली जोडी कॉलेजमध्ये. आणि कृष्णाची सगळ्यात जवळची मैत्रीण आहे ना राधा. फक्त मैत्रीण नव्हती ती. असो, किती बालिश होतो ना आपण कॉलेजमध्ये असताना. होतो नाही अगं. आहोत. काय? अगं खरंच, अजूनही तितकेच बालिश आहोत आपण. नसतो ना तर ना मी दिलेली अंगठी तुझ्या बोटात असती आणि नाही तू दिलेलं कडं माझ्या हातात. कॉलेज संपल्यावर अचानक गायब झालीस माझ्या आयुष्यातून. मुंबईतच होते मी, अगदी एका हाकेच्या अंतरावर. तू हाकच मारली नाहीस कधी. हॅलो, हा ही बोल ना. ताईकडे कधी जाणार आहे? अगं योगेशला भेटले की निघेन. अजून भेट नाही झाली का? नाही ना. बरं, पण उगाच उशीर करू नको.
हो हो, कळवते तुला. बरं चल ठेवते. हा बाय. काय झालं? अरे काय झालं? अगं काही नाही, फक्त नॉस्टॅल्जिक झालोय. अगं आपण असंच इथे बसलेलो असायचो आणि तुझ्या आईचा कॉल यायचा. आज अगदी तसंच झालंय नाही? हो. बरं चल, मला आता निघायला हवं. बाय. गौरी, गौरी, छान दिसतेस आज. थँक्स. बाय. हॅलो. गौरी, 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 पुन्हा कधी भेटशील? अरे उद्या भेटूया. अहं. गौरी, गौरी, गौरी. सॉरी सॉरी सॉरी, खूप उशीर झाला. इट्स ओके. आपण इथून निघूया आधी. चल. गौरी, गौरी. प्रिया, ही गौरांगी, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. हे हाय. हाय. योगेश, हा माझा कॉलेज फ्रेंड स्वप्नील. बोलले होते ना मी तुला ह्याच्याबद्दल. हो 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 हो, आज का तुझा कॉलेजचा कृष्ण. हे हाय. अँड यू मस्ट बी इज राधा, राईट? नाही म्हणजे रुक्मिणी म्हण तिला. राधेच्या नशिबी कधीच कृष्णाच्या पत्नीचा मान नव्हता. होणारी बायको आहे ती त्याची. ओ, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. लग्नाला या दोघेही. स्वप्नील इन्व्हाइट करेलच. मी आत्ताच इन्व्हिटेशन देतेय. नक्की नक्की. चला निघूयात, उशीर होतोय. आधीच झालाय. आता निघायलाच हवं. उमलले आभाळ भरहे चांदणे माझे तुझे. उमलले